हॅलो गुड इव्हिनिंग इंजिनियर्स. आज ऑलमोस्ट आजच्या वेबिनारमध्ये आपण द मेकॅनिकल इंजिनियर्स 2.0 म्हणजेच द इंटिग्रेशन ऑफ कॅड कॅम सीई अँड द फ्युचर ऑफ द मेकॅनिकल इंडस्ट्री याबद्दल आज आपण डिस्कस करण्यासाठी आज इथे जमा झालेले आहोत. सो आजच्या या वेबिनारमध्ये तुम्ही जॉईन झाला त्यासाठी वेलकम टू ऑल ऑफ यू अँड थँक्यू फॉर दी जॉईनिंग. सो जर तुम्ही या वेबिनारला अटेंड करण्यासाठी आणि इंटरेस्टिंग वेनी जर तुम्ही इथे रेडी झाला असाल तर खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जस्ट कमेंट करा की येस वी आर रेडी. सो वेलकम टू ऑल ऑफ यू. आणि आजच्या वेबिनारचा टॉपिक हा असा टाईपचा चूज केलेला आहे द मेकॅनिकल इंजिनिअरिंग 2.0. सो एक्झॅक्टली मेकॅनिकल इंजिनिअरिंग 2.0 म्हणजे काय असेल? कम बॅक टू द इंजिनिअरिंग. ऑलमोस्ट खूप साऱ्या इंजिनियर्सला मेकॅनिकल इंजिनियर्स स्टुडंट्सला जे फ्रेशर्स असतील, जे वर्किंग प्रोफेशनल असतील, जे पर्सुविंग असतील किंवा पासआउट स्टुडंट असतील ते सध्या अशा विचारत असतील की एक्झॅक्टली मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये कशा करिअर अपॉर्च्युनिटीज आहेत किंवा मेकॅनिकलचा स्कोप ऑफ वर्क सध्या इंडस्ट्रीमध्ये कसा आहे, इंडस्ट्री कोणत्या पॉईंट ऑफ व्ह्यूने वर्क करत आहे. अशा खूप साऱ्या प्रश्नांचे उत्तर जे आहेत ते आज सांगण्यासाठी या वेबिनारमधनं मी आज खास तुम्हाला इथे भेटण्यासाठी आलेली आहे आणि तुम्हाला इथे इन्व्हाइट पण केलेलं आहे. सो वेलकम टू ऑल ऑफ यू. लेट्स स्टार्ट. फर्स्ट ऑफ ऑल आय इंट्रोड्यूस मायसेल्फ प्रतीक्षा राजमाला. आय एम वर्किंग विथ ABC ट्रेनिंग फ्रॉम लास्ट 8 years. आणि या माझ्या 8 yearsच्या टेन्युअरमध्ये मी असे खूप सारे स्टुडंट्स पाहिलेले आहेत जे की ऑलमोस्ट वेगवेगळ्या फेजमधनं ते करत आहेत की जसं की कोणी ट्रेनिंग घेत आहे, कोणी जॉबसाठी सर्चिंगमध्ये आहेत, कुणी सध्या कन्फ्युजन माइंडसेटमध्ये आहेत की एक्झॅक्टली काय करायचं आहे, करिअरची कोणता पाथ, कोणत्या डिरेक्शनने आपल्याला वाटचाल करायचं आहे किंवा कोणत्या फील्डमध्ये वर्क केल्यानंतर आपल्याला ग्रोथ मिळू शकते, कोणत्या फील्डमध्ये वर्क केल्यानंतर हा स्कोप ऑफ वर्कचा जॉब मिळू शकतो. अशा खूप साऱ्या क्वेश्चन्सचे आन्सर आज इथे आपण घेणार आहेत कारण अशा खूप साऱ्या गोष्टी स्टुडंट्सनी विचारल्यात. सो एक्झॅक्टली स्टुडंट्सचे क्वेश्चन्स काय आहेत आणि जर तुम्हाला हे काही क्वेश्चन असतील तर खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही क्वेश्चन्स इथे सांगू शकता, त्याचा मी तुम्हाला सॉल्व करण्याचा प्रयत्न करेन. सो एक्झॅक्टली कम बॅक टू द इंजिनिअरिंग म्हणजे काय आहे? कम बॅक टू द इंजिनिअरिंग म्हणजे जे काही इंजिनिअर स्टुडंट पासआउट होत आहेत, जेवढे आपण इंजिनिअरिंग बघतोय, डिप्लोमा असेल, इंजिनिअरिंग असेल, मास्टर्स डिग्री करणारे असतील, ऑटोमोबाईल असेल किंवा अदर फील्डचे स्टुडंट्स असतील, तर ते प्रत्येकाला जॉब करायचं आहे, प्रत्येकाला सक्सेसफुल व्हायचं आहे. बट एक्झॅक्टली सक्सेसफुल होण्यासाठी काय आहे, एक्झॅक्टली त्याचा मंत्र काय आहे, एक्झॅक्टली कोणत्या करिअरच्या अपॉर्च्युनिटीज आहेत, काय केलं पाहिजे स्टुडंट्सनी, तर आज या वेबिनारमधनं तुम्हाला तो जस्ट एक शॉर्ट टर्म पाथ किंवा तो एक रोडमॅप आपण म्हणू शकतो, तो रोडमॅप देण्याचा मी आज इथे प्रयत्न करणार आहे. एक्झॅक्टली ABC ट्रेनिंग लास्ट 10 yearsमधनं ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये खास स्टुडंट्सला स्किल डेव्हलपमेंट आणि त्यांना ट्रेनिंग प्रोव्हाइड करण्याचं आणि त्यांना एम्प्लॉयबल बनवण्याचं काम करते. मी प्रतीक्षा राजमाले ABC ट्रेनिंगला रिप्रेझेंट करते आणि लास्ट 10 yearsपासून लातूर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, पुणे आणि पुण्यासारख्या अदर लोकेशनमध्ये पण आपले सेंटर्स आहेत जिथे की स्टुडंट्सला स्किल डेव्हलपमेंट आणि ट्रेनिंग प्रोव्हाइड करण्याचं आणि त्यांना एम्प्लॉयबल करण्याचं काम करत आहे. सो हा एक उद्देश घेऊन एका नाविकेसारखं, जसं तुम्ही आत्ता स्टुडंट फेजमध्ये आहात, तुम्ही स्टुडंट्स आहात, लर्निंग फेजमध्ये आहात, तर त्या स्टुडंट्स लेवलपासून कॉलेज लेवल टू कॉर्पोरेट जर्नीपर्यंतची हा जो गॅप आहे तो पूर्णपणे हा गॅप रिड्यूस करण्याचा आणि तिथून त्या कॉर्पोरेटपर्यंत पोहोचवण्याचं काम हे मी करत आहे आणि माझी टीम करत आहे. पण हे गॅप जो आहे हा गॅप रिड्यूस कसा करायचा, कंपनीची एक्झॅक्टली काय रिक्वायरमेंट आहे आणि स्टुडंट्स कोणत्या लेवलला आहेत, स्टुडंटच्या रिक्वायरमेंट फुलफिल करायचं, तुम्हाला इन्सेंटिव्ह बेसिसवरती ग्रोथ हवी आहे, एक्झॅक्टली करिअरमध्ये सक्सेस हवं आहे आणि कंपनीला ते घेण्यासाठी एम्प्लॉईकडनं, स्टुडंट्सकडनं, कॅन्डिडेटकडनं काय रिक्वायर्ड आहे, हे सगळं जे रिक्वायरमेंट आहेत हे मला माझ्या लास्टच्या 10 yearsमध्ये मी एवढं जाणलेली आहे. सो हा जो गॅप आहे तो कमी करण्याचं काम हे मी आणि माझी टीम तुम्हाला ट्रेन करून करणार आहे. तो एक्झॅक्टली मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये काय केलं पाहिजे, अशी कोणती करिअर अपॉर्च्युनिटीज आहेत हे तुम्हाला सुरुवातीला आपण डिस्कस करूया. जसे की आपण पाहू शकतो, आपण एक 3 फेजबद्दल डिस्कस करूया. हा ऑलमोस्ट आपण 3 फेज पाहिलेले आहेत आत्तापर्यंत. फर्स्ट असतो की आपला प्री कोविडचा फेज आहे. प्री कोविड म्हणजे कोविड येण्याच्या आधीचा फेज. त्यानंतर आफ्टर कोविड टू टिल डेट. आणि थर्ड फेज आहे दॅट इज फ्युचर. सो एक्झॅक्टली काय आहे
प्री कोविड म्हणजे काय असणार आहे? प्री कोविड म्हणजे जे की आत्तापर्यंत लास्टच्या 15 इयर्स 20 इयर्समध्ये टिल कोविडपर्यंत आपण जी काही मेकॅनिकल इंडस्ट्री असेल, इंजिनिअरिंग फील्ड असेल, मग त्यामध्ये डिफरंट ब्रांचेस आहेत, सिव्हिल, मेकॅनिकल, कम्प्युटर, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हिल, अशा खूप साऱ्या ज्या ब्रांचेस आहेत ते ट्रॅडिशनली वेनी वर्क करत होत्या, इंजिनिअरिंग होत होती. आणि ज्यावेळेला आपण जॉब ऑपॉर्च्युनिटीज बघतोय त्यावेळेला तुम्ही इझिली त्याला अप्लाय करू शकत होता आणि त्या ठिकाणी त्या सिस्टीमवरती वर्क होतं. पण एक्झॅक्टली आफ्टर कोविडला जसा बूस्टअप आलेला आहे, कारण आपण बघू शकतो आफ्टर कोविड, कारण प्री कोविड तर ही सिच्युएशन होती ज्या वेळेला सिस्टीम कोणतीही कंपनी हे मॅन्युअली वर्क करत होती, त्यांचे सिस्टीम्स हे प्री डिफाईंड होते आणि त्या सिस्टीमवरतीच तेवढी मॅन्युअल टीम काय करत होती, वर्क करत होती. बट एक्झॅक्टली असं काय घडलं की कोविडमध्ये अशी सिच्युएशन आली ज्या वेळेला प्रत्येकजण तुम्ही ऐकून आहात की IT मार्केटमध्ये फार बूम आलेला आहे. रिसेंटली मी एक ITचा सेशन पण घेतला, त्यामध्ये पण मी तुम्हाला सांगितलं की एक्झॅक्टली ITला कसं बूम मार्केट झालेलं आहे, ITचं ट्रान्सफॉर्मेशन कसं झालेलं आहे. लास्टच्या 20 इयर्समध्ये जे घडलेलं नाही आहे ते असं आफ्टर कोविड एक्झॅक्टली 3 वर्षामध्येच काय घडलं जेणेकरून ITला मार्केट खूप जास्त आलं. अशा कोणत्या टेक्नॉलॉजीज बूस्टअप झाल्या जे की मार्केटमध्ये ज्या कस्टमर आणि एक बिझनेसला डेव्हलप होण्यासाठी ज्या टेक्नॉलॉजी लागतात त्या कशा डेव्हलप झाल्या त्याबद्दल आपण डिस्कस केलेलं आहे. त्या गोष्टी घडल्यामुळे एका कोविडला ह्या वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीमुळे बूस्टअप मिळाला आणि न्यू टेक्नॉलॉजीज ह्या डेव्हलप झाल्या. मग या न्यू टेक्नॉलॉजी ज्यामुळे ऑनलाईन ट्रेनिंग आल्या, ऑनलाईन आपण जे ट्रेनिंग देतोय, कॉलेजमध्ये देखील तुम्ही लेक्चर्स ऑनलाईन केलेले आहेत कोविडमध्ये, ज्यात तुम्ही ट्रेनिंग प्रोव्हाइड केलं, जे वर्क तुम्ही ऑनलाईन केलेलं आहे त्यामध्ये तुम्हाला कम्फर्ट झोनमध्ये तुम्ही वर्क केलेलं आहे. पण त्यामुळे त्या सिच्युएशनला क्लब करून ह्या आफ्टर कोविड टू टिल डेटपर्यंतची सिच्युएशन झालेली आहे. मग त्यामुळे ऑनलाईन वर्किंगमुळे खूप साऱ्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आल्या आणि त्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये हे काम करण्यासाठी त्यांना एम्प्लॉईंची गरज होती. त्यामुळे ITचं हब जे आहे ते खूप इन्व्हान्स झालेलं आहे. एवढंच नाही, इंडियामध्येच नाही तर इंडियामध्ये पण पाहायला गेलं तर नोएडा असेल, बँगलोर असेल, मुंबई असेल, पुणे असेल, तर हे IT हब आहे ज्या ठिकाणी इव्हन सिव्हिल असेल, मेकॅनिकल असेल, IT असेल, इलेक्ट्रिकल असेल, इलेक्ट्रॉनिक्स या अदर ब्रांचच्या स्टुडंट्सने देखील त्यामध्ये स्वतःला स्विच केलं आणि त्यांचं करिअर तिथून स्टार्टअप केलेलं आहे. बट हे स्टार्टअप झालं टिल कोविड टू टिल डेट. पण आत्ताचं एक्झॅक्टली सिनॅरिओ काय आहे? ABC ट्रेनिंग जे स्टुडंट्सला ट्रेनिंग प्रोव्हाइड करण्याचं पण काम करतं आणि प्लेसमेंट्स पण प्रोव्हाइड करण्याचं काम करतं. तर यामध्ये आम्ही एक सिनॅरिओ चेक केला की सध्याचं जे मार्केट आहे, जसं मी आत्ता म्हणलं की स्टुडंट लेवल टू कॉर्पोरेटची जर्नी जी आहे तो गॅप फिलअप करून घेण्यासाठी स्टुडंट्सला ट्रेनिंग प्रोव्हाइड करणं आणि त्यांना प्लेसमेंट प्रोव्हाइड करणं. तर यामध्ये एम्प्लॉयरला एक्झॅक्टली कॅन्डिडेटची काय रिक्वायरमेंट आहे हे आम्हाला माहिती आहे. तर एक्झॅक्टली ती कस्टमरला रिक्वायरमेंट प्रोव्हाइड करण्याचं एक्झॅक्टली काय वर्किंग असणार आहे, एम्प्लॉयरला कशा टाईपचे कॅन्डिडेट लागत आहेत, कशा स्किल्स त्यांना रिक्वायर्ड आहेत, एम्प्लॉयरला एम्प्लॉईकडनं काय रिक्वायर्ड आहे हे आम्हाला डिरेक्टली माहिती आहे. त्यामुळेच ह्या गोष्टी स्टुडंट्सला डेव्हलप करण्याची गरज आहे आणि ह्या स्टुडंट्सनी जर डेव्हलप केला तर नक्कीच त्यांच्या करिअरमध्ये ते ग्रोथ होऊ शकतात. मग एक्झॅक्टली काय फ्युचर असणार आहे? कारण आता मेकॅनिकल इंडस्ट्री आपण पाहतोय की IT हब तर तुम्हाला लक्षात आला, पण एवढे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी होत आहेत, ॲडव्हान्स जे तुम्ही ई-कॉमर्सचे प्लॅटफॉर्म यूज करताय किंवा आपण स्विगी वापरतोय, झोमॅटो वापरतोय किंवा पोर्टर ॲप वापरतोय, प्रॅक्टो ॲप वापरतोय, किंडल वापरतोय, जे तुम्ही बुक पण आता रीड करत नाही, जे ऑनलाईन बुक रीड करतात, ह्या सगळ्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीला डेव्हलप करण्यासाठी आणि त्याला इस्टॅब्लिश करण्यासाठी, त्यावरती वर्किंग करण्यासाठी, ऑपरेट करण्यासाठी खूप साऱ्या एम्प्लॉईची नीड होती, जी की ऑलमोस्ट या कोविडच्या पिरियडमध्ये ऑल ब्रँचेसनी त्यामध्ये इन्व्हॉल्वेशन केलेलं आहे. बट आता रिसेंटली तुम्ही ट्विटरचं पण पाहिलेलं असेल जिथून की तुमचं रिसेशन सुरू झालेलं आहे. रिसेशन जसंही सुरू झालेलं आहे, तुम्हाला डिमांड आणि सप्लायचं माहितीच असेल. जसे की इंडियाचा GDP जो आहे आत्ताच्या GDPनुसार जर पाहायला गेलं तर ऑलमोस्ट त्यातला 10% 1/10 पार्ट जर घेतला, जसं की इंडियामध्ये पर इयर अराउंड 15 लाख स्टुडंट्स हे पासआउट होतात. तर त्या 15 लाख स्टुडंट्सपैकी जर पाहायला गेलं तर अराउंड 1/10 पार्ट जो आहे त्यातले फक्त स्टुडंट्स हे ल्युक्रेटिव्ह जॉब्स त्यांना मिळतात. पण बाकीचा जो 2% पार्ट आहे ते अदर मॅनेजमेंट असेल, सेल्स अँड मार्केटिंगमध्ये ते वर्क करतात. पण बाकीचा जो पार्ट आहे अराउंड 1,30,000 हा पार्ट जो आहे तो असं आपण म्हणतो की विच इज नॉट फिट फॉर द एम्प्लॉयमेंट. पण हे एक्झॅक्टली एम्प्लॉयमेंटसाठी का फिट नाही आहेत ह्याचा सिनॅरिओज आपल्याला लक्षात नाही आणि आपण म्हणतो की एक्झॅक्टली जॉब रिक्वायर्ड, सध्या जॉब नाही आहेत, अनएम्प्लॉयमेंट आहे, रिक्रुटमेंट्स नाही आहेत, ऑपॉर्च्युनिटीज नाही आहेत. पण हा जो क्वेश्चन मार्क आहे तो माझा तुमच्यावरती आहे, इज इट पॉसिबल की एम्प्लॉयमेंट नाही आहे, जॉब अवेलेबल नाही आहेत, मेकॅनिकलमध्ये करिअर नाही आहे? जर तुम्हाला असं वाटत असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा की यस अवेलेबल आहेत. सो कसे अवेलेबल आहेत ते मी तुम्हाला सांगेन. यस,
जॉब इज अवेलेबल, रिक्रुटमेंट इज अवेलेबल, एम्प्लॉयमेंट इज अवेलेबल. सो दिलेल्या खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करा की एस इट्स अवेलेबल. नंतर आता जसं म्हणलं की फ्युचर आहे, टिल डेटपर्यंत जर पाहायला गेलं तर आय टीचं मार्केट वाढलं, त्यामुळे ऑल इंडस्ट्रीमध्ये सर्वांनी आय टीमध्ये स्विच केलेलं आहे. मग आता एक्झॅक्टली फ्युचर काय आहे? फ्युचर जे तुम्ही आत्ता माझा वेबिनार अटेंड करताय, सो आता माझ्या हातात जो पेन आहे तो एक्झॅक्टली काय आहे? पेन दिस इज द पार्ट जो की सध्या मॅन्युफॅक्चरिंग एखाद्या इंडस्ट्रीने हा बनवलेला आहे, जसं की डिझाईन क्रिएट केलेला आहे, विच इज इम्पॉर्टंट. याशिवाय हा पेन क्रिएट झाला नसता. सो हे देखील काय आहे? फ्युचर आहे. सो मेकॅनिकल एक इंडस्ट्री अशी आहे की फक्त तेवढ्याच ह्याच्यामध्ये नाही आहे. सो पुढचं फ्युचर जे आहे त्या टेक्नॉलॉजीला सपोर्ट करण्यासाठी जो काही मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्शनचा पार्ट आहे, डिझायनिंगचा पार्ट आहे, तो करण्यासाठी जो पार्ट लागणार आहे विच इज फ्युचरमध्ये इम्पॅक्टेबल असेल. त्यामुळे मार्केटमध्ये मेकॅनिकल डिपार्टमेंटला, मेकॅनिकल फील्डला 2.0 मी असं का म्हणलं, कम बॅक टू द मेकॅनिकल इंजिनिअरिंग का म्हणलं, हे आता तुम्हाला लक्षात येत असेल. आता प्रश्न पडला असेल की हो मॅम, हे तर लक्षात आलं की मेकॅनिकलला स्कोप येतोय, सध्या मेकॅनिकलचं मार्केट आहे, मेकॅनिकलमध्ये जॉब अवेलेबल आहेत, करिअर पण आपल्याला त्यामध्ये करता येतं, खूप साऱ्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत. बट एक्झॅक्टली करिअर चूज कसं करायचं, कोणत्या फील्डमध्ये मला करायचं आहे, त्यामध्ये एक्झॅक्टली अशा कोणत्या फील्ड आहेत की ज्यामध्ये मला मेकॅनिकलची जॉब ऑपॉर्च्युनिटी सर्च करता येते, कोणती फील्ड आहे ज्यामध्ये मी तो एक्झॅक्टली तो ट्रेंड चूज केला तर त्यामध्ये मला या टाईपचा जॉब मिळेल, माझं डेझिग्नेशन हे असेल, माझं करिअर पॉईंट ऑफ व्ह्यू हा असेल, माझी सॅलरी रेंज हे असेल, मला अशा टाईपचा जॉब मिळू शकेल. सो हे जे क्वेश्चन्स आहेत ते सॉर्ट करूया आपण. सो एक्झॅक्टली काय काय असणार आहे? सो मेकॅनिकलमध्ये एक्झॅक्टली अशा किती फील्ड असतात ज्यामध्ये तुम्ही जॉब करू शकता? टोटल त्यामध्ये 5च फील्ड असतात. त्यामध्ये फर्स्ट वन असते तुमची डिझाईन किंवा त्याला तुम्ही म्हणू शकता R&D. सेकंड वन असणार आहे तुमची प्रोडक्शन. थर्ड वन असणार आहे तुमची क्वालिटी. फोर्थ वन असणार आहे तुमचा सेल्स अँड मार्केटिंग. अँड फिफ्थ वन इज नथिंग बट द ॲडमिनिस्ट्रेशन. आता या 5 फील्डमध्ये जर पाहायला गेलं तर ऑलमोस्ट जे सेल्स अँड मार्केटिंगमध्ये आहेत तर ते काही असे एम्प्लॉईज असतात जे की तुमचं मेकॅनिकल बॅकग्राऊंड आहे. पण माझं तर सजेशन असेल, जर तुम्ही मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलेली असेल, 4 वर्ष जर तुम्ही मेकॅनिकलवरती जर इन्व्हेस्ट केलेले असेल आणि जर तुम्ही आता जॉबसाठी बघताय तर त्या ठिकाणी तुम्ही सेल्स अँड मार्केटिंग न चूज करता, कारण त्यामध्ये तुम्ही 4 वर्ष इन्व्हेस्ट केलेले जे तुम्ही तुमचे नॉलेज किंवा तुमच्या टेक्निकल स्किल्स डेव्हलप करण्यासाठी घातलेले असतात, त्यामध्ये सेल्स अँड मार्केटिंगमध्ये तुम्हाला ग्रोथ पॉईंट हा कमी असतो. त्यामुळे सेल्स अँड मार्केटिंग हा तुम्ही ड्युअल पॉईंट ठेवला तरी बेटर पडतो. सेम लाईकवाईज ॲडमिनिस्ट्रेशनचाही पॉईंट तेच आहे की मेकॅनिकल इंजिनिअरिंग केल्यानंतर ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये हार्डली एक 2% to 3% कॅन्डिडेट जे आहे ते वर्क करू शकतात. नेक्स्ट आहे क्वालिटी डिपार्टमेंट. क्वालिटी डिपार्टमेंटमध्ये काय आहे? क्वालिटी डिपार्टमेंटमध्ये ऑलमोस्ट जर पाहायला गेलं तर तुम्हाला फ्रेशर स्टुडंट्सला जे आहे ते ऑलमोस्ट जॉब अवेलेबल नसतात. जर क्वालिटी डिपार्टमेंटमध्ये करायचं असेल तर एक्सपिरियन्स्ड पर्सनच क्वालिटी डिपार्टमेंटमध्ये हे ते हायर करतात. नेक्स्ट असणार आहे प्रोडक्शन. प्रोडक्शनसाठी असं पर्टिक्युलरली आपण म्हणू शकत नाही की प्रोडक्शनसाठी इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडच झालेलं पाहिजे, डिप्लोमा झालेला पाहिजे, तेव्हाच ते प्रोडक्शनमध्ये जॉब करू शकतात. जर प्रोडक्शनमध्ये जर जॉब करायचं असेल तर ऑलमोस्ट तुम्ही 10th 12th वरती पण पाहू शकता की प्रोडक्शनमध्ये इझिली जॉब मिळू शकतो, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये इझिली जॉब मिळू शकतो. कुठल्याही लेथ मशीनवरती जर तुम्हाला वर्क करायचं असेल तर नॉलेजची गरज नसते. सो असं नाही की पर्टिक्युलरली तुम्हाला ग्रॅज्युएट इंजिनियर्सच लागतो. सो तुम्हाला प्रोडक्शनमध्येच काम करायचं असेल तर मग इंजिनिअरिंग का केली हा अगेन प्रश्न येतो. सो त्यामुळे प्रोडक्शनचं देखील काम जर पाहायला गेलं तर तेवढा ल्युक्रेटिव्ह टाईपचा जॉब तुम्हाला इथे मिळणार नाही आहे, किंवा जे तुम्हाला इझिली कम्पॅटेबल तुमचा जॉब नाही आहे. तुम्हाला ऑलमोस्ट मशीनवरती थांबावं लागेल, हात तुमचे त्यामध्ये मशीन्सला करावे लागतील, तुमचं हार्डवर्क खूप असणार आहे. सो हे जर जॉब तुम्हाला टाळायचे असतील तर मग सगळ्यात बेस्ट जॉब, सिक्युअर जॉब, व्हाईट कॉलर जॉब आणि AC मध्ये बसून जर तुम्हाला जॉब करायचा असेल, विच इज द एकच फील्ड होते ते म्हणजे तुमची डिझाईन फील्ड किंवा R&D. आता तुम्ही R&Dमध्ये एक्झॅक्टली काय आहे, R&D म्हणजे काय असतं किंवा डिझाईन फील्डमध्ये काय असतं? आता तुम्हाला प्रश्न पडला असं की मॅम डिझाईन म्हणजे काय एक्झॅक्टली, एवढं तर IT ला मार्केट आलेलं आहे, मग एक्झॅक्टली काय आहे? हां, जर सपोज तुम्ही मला
बिफोर कोविड आफ्टर कोविड एक लास्टच्या 3 वर्षामध्ये जर विचारलं असतं तर मी सजेस्ट केलं असतं की येस तुम्हाला IT मध्येच केलं पाहिजे, पायथन केलं पाहिजे, डेटा सायन्स केलं पाहिजे, फुल स्टॅक डेव्हलपमेंट केलं पाहिजे. त्या फील्डचे जर ते स्टुडंट करतात तर त्यांच्यासाठी हे पहिला प्रिफरन्स तर ऑलमोस्ट एम्प्लॉयर त्यांना प्रोव्हाइड करतोच. पण जर तुम्ही 4 वर्ष मेकॅनिकल इंजिनिअरवरती इन्व्हेस्ट केलं असेल आणि जर आता जॉब सर्च करत असाल तर दिस इज द बेस्ट वे की तुम्ही ते डिझायनिंग फील्डमध्ये चूज केला तर बेटर पडतो. आता डिझायनिंग फील्ड का एवढी इम्पॉर्टंट आहे? जो माझ्या हातात पेन आहे, हा जो पेन आहे तो एक्झॅक्टली काय केलेला आहे, हा डिरेक्टली तयार नाही झालेला आहे किंवा ह्याची डिरेक्टली मॅन्युफॅक्चरिंग नाही झालेली आहे. ह्याचं सुरुवातीला ती काय केलेलं आहे, डिझायनिंग क्रिएट केलेलं आहे, मग परत त्याचं मॅन्युफॅक्चरिंग झालं, तेव्हा तो मार्केटमध्ये आलेला आहे. जो तुम्ही हा बोर्ड बघतायत त्या देखील ह्याचं मॅन्युफॅक्चरिंग झालेलं आहे. जो तुम्ही आत्ता सध्या टेबलवरती ज्या बसलेले आहेत ते देखील टेबल एक मॅन्युफॅक्चर केलेलं आहे. ज्या मोबाईलवरनं तुम्ही आत्ता माझा वेबिनार अटेंड करताय ते देखील एक टाईपचं काय डिव्हाइस आहे, त्याचं पण मॅन्युफॅक्चरिंग झालेलं आहे. ज्या आपल्या आजूबाजूला जेवढ्याही तुमच्या वस्तू दिसत आहेत, जे पार्ट आहेत ते ॲक्च्युली पूर्ण पार्ट काय आहे, डिझाईन केलेले आहेत आणि त्याचं मॅन्युफॅक्चरिंग केलेलं आहे. तर हे मॅन्युफॅक्चरिंग आणि डिझायनिंग म्हणजे काय, दिस इज नथिंग बट द R&D अँड डिझाईन. त्यामुळे अशी कोणती वेळ येईल किंवा असा कोणता टाईम असेल ज्यामध्ये डिझायनिंगला इम्पॉर्टन्स नाही आहे किंवा डिझायनिंग फील्ड हे बूम नाही होणार आहे, अशी कोणतीच नाही. जर तुम्ही कुठलाही पार्ट पाहायला गेला तर त्याची सुरुवातीला डिझाईन होते. त्यामुळे मार्केटमध्ये सध्या मेकॅनिकल इंडस्ट्रीला सध्या हा स्कोप खूप जास्त आहे. आत्ताच जस्ट रिसेंटली आमचा एक स्टडी होता आफ्टर कोविडमध्ये. आता जर पाहायला गेलं खूप सारे आम्ही कॉर्पोरेटमध्ये देखील वर्क करतो, तर त्यामध्ये जर पाहायला गेलं तर आता अशा कित्येक इंडस्ट्री आहेत की त्यांना सॉलिडवर्क्सचे कॅन्डिडेट लागतात, NX CADचे कॅन्डिडेट लागतात, क्रिओचे कॅन्डिडेट लागतात. बट एक्झॅक्टली यांना मी प्रोव्हाइड करू कुठून? का तर मी आता जसं तुम्हाला म्हणलं की ॲक्च्युली जर पाहायला गेलं तर CDPWच्या यार्डस्टिकच्या ॲनालिसिसनुसार जर पाहायला गेलं तर जेवढा इंडियाचा GDP आहे त्याच्यानुसार 15 लाख पर ॲनम एवढ्या कॅन्डिडेटची रिक्वायरमेंट पर इयर मेकॅनिकल इंजिनियर्सची या कंपनीजला असते. बट ॲक्च्युअल जर पूर्ण आपला काढला पर्सेंटेज सिनॅरिओ जर काढला तर त्यातला हार्डली 15 लाखापेक्षा त्यातला फक्त 10th पार्ट जो असणार आहे, म्हणजेच फक्त 15 लाखापैकी फक्त 1.5 लाख स्टुडंट्स जे आहेत ते एम्प्लॉयर बनतात किंवा एवढ्यांचाच त्यांना सप्लाय जातो. सो डिमांड जे आहे ते जास्त आहे आणि सप्लाय जो आहे त्याचा कमी आहे. सो जेव्हाही डिमांड जास्त असते आणि सप्लाय कमी असतो त्यावेळेला त्याची जास्त व्हॅल्यू असते. सो सेम लाईकवाईज मेकॅनिकल इंडस्ट्रीमध्ये सध्या हेच पॉईंट आहे की सध्या आता मार्केटमध्ये एम्प्लॉयरची मेकॅनिकल इंजिनियर्सची डिमांड जास्त आहे आणि सप्लाय त्याचा कमी आहे. त्यामुळे मेकॅनिकल इंडस्ट्री आता सध्या बूम होण्याच्या कगारवरती आहे. सो एक्झॅक्टली हा कसा स्कोप ऑफ वर्क येऊ शकतो की एक्झॅक्टली ह्याच्यामध्ये कसं वर्क केलं जातं तर ते पाहण्यासाठी एक्झॅक्टली काय आहे. आता डिझाईन फील्ड तर तुम्हाला लक्षात आलं, कारण हा जो प्रोडक्शन पार्ट आहे, क्वालिटी आहे, सेल्स अँड मार्केटिंग आहे, ॲडमिनिस्ट्रेशन आहे, यातला हा पार्ट जो आहे तो आपण इझिली AIचे आता जस्ट रिसेंटली जे टूल आहेत, रिसेंटली टूलने आपण त्याला रिप्लेस करू शकतो. प्रोडक्शनमध्ये आपण रिप्लेस करू शकतो, क्वालिटीमध्ये आपण रिप्लेस करू शकतो. वेगवेगळे रोबोटिक्स आता सध्या आले त्यामुळे रोबोटिक्स थ्रू पण आपण प्रोडक्शनचं काम रिप्लेस करू शकतो. सेम आता सेल्स अँड मार्केटिंगचं आपण त्यामध्ये आता वेगवेगळे पोर्टल येत आहेत, ॲप्स येत आहेत, देन ERP जनरेट होतात. त्यामुळे पण ॲडमिनिस्ट्रेशनमधला देखील काम जो आहे तो एकदम कमी होते. सो AIच्या टूलने आपण ह्याला रिप्लेस करू शकतो. बट डिझाईन एक असा पार्ट आहे जे की आपण येणाऱ्या टेक्नॉलॉजीच्या, येणाऱ्या IT टेक्नॉलॉजीच्या कुठल्याही वेळी आपण याला रिप्लेस नाही करू शकत. त्या ठिकाणी प्रत्येक कंपनीला, प्रत्येक एम्प्लॉयरला असे कॅन्डिडेट लागतील जे की डिझायनिंगमध्ये वर्क करतात, जे त्यांना सॉलिड मॉडेल काढून देतात, जे त्यांना सर्फेसिंग करून देतात, जे त्यांना असेंब्ली डिझाईन करून देतात, जे त्यांना पार्ट मॉडेलिंग करून देतात. सो आर यू रेडी? असे डिझाईन्स तुम्हाला करायला आवडेल? असे डिझाईन करायचे आहेत तर मग कशा वेणी केले पाहिजे हे जाणून घेण्यासाठी पुढे जर तुम्ही इंटरेस्ट असाल तर खालच्या कमेंट बॉक्समध्ये लिहा की येस वी आर इंटरेस्टेड टू डुईंग द डिझाईन सॉफ्टवेअर्स. येस वी आर इंटरेस्टेड फॉर डिझाईन सॉफ्टवेअर्स खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही इथे मेन्शन करा. सो आता एक्झॅक्टली डिझाईन सॉफ्टवेअर्स काय असतात? डिझाईन सॉफ्टवेअर एक्झॅक्टली काय असतात? तर डिझायनिंग सॉफ्टवेअरमध्ये जर पाहायला गेलं तर एक्झॅक्टली प्रोडक्शन सायकल असते. तो जे मेकॅनिकल इंजिनियर्स आहेत ते डिप्लोमा असतील, इंजिनिअरिंग असतील, त्यांनी फर्स्ट इयरपासून ऐकलेलं असतं की प्रोडक्ट सायकल. एक्झॅक्टली प्रोडक्ट सायकल काय असते? प्रोडक्ट सायकल म्हणजे काय असणार आहे? विच इज CAD, विच इज CAE अँड CAM. CAD म्हणजे काय असणार आहे? CAD म्हणजे कम्प्युटर एडेड डिझायनिंग.
कॅम CAE म्हणजे कम्प्युटर एडेड इंजिनिअरिंग अँड कॅम म्हणजे कम्प्युटर एडेड मॅन्युफॅक्चरिंग. एक्झॅक्टली कॅड म्हणजे कम्प्युटर एडेड डिझायनिंग, जे आत्ता सुरुवातीला आपण बघत होतो. जसं की आता आपली पाण्याची बॉटल आहे, पाण्याची बॉटल ही डिरेक्टली मार्केटमध्ये नाही आली. पाण्याची बॉटल जर आपल्याला पाहिजे असेल तर त्यासाठी कॅडसाठी एक सॉफ्टवेअर आहे, त्याचं सुरुवातीला एक डिझाईन क्रिएट करावं लागतं. डिझाईन क्रिएट करण्यासाठी त्यामध्ये कॅडचा एक कन्सेप्च्युअल व्ह्यू असतो. सुरुवातीला कधीही युजर आहे तर तो काय करतो, एक कन्सेप्च्युअल माइंडमध्ये कन्सेप्च्युअल व्ह्यू क्रिएट करतो की एक्झॅक्टली माझी बॉटल कशी असली पाहिजे, बॉटलचं डिझाईन कसं असलं पाहिजे. एक कन्सेप्च्युअल माइंडमध्ये व्ह्यू आल्यानंतर त्या ठिकाणी कॅडमध्ये एक सॉफ्टवेअर येतं, दॅट इज दी ऑटोकॅड. तो ऑटोकॅडचा यूज करून तुम्ही त्या कन्सेप्च्युअल डिझाईनला बाय मेजरमेंट तुम्ही त्या टूलवरती इथे ड्रॉ करू शकता की एक्झॅक्टली माझी पाण्याची बॉटल हे अशा शेपमध्ये असली पाहिजे, किंवा ऑलमोस्ट तुम्ही त्याचा शेप जो आहे तो इथे रिटर्न ड्रॉ करू शकता. आता हे ड्रॉ केल्यानंतर ह्याचं डायमेन्शन किती असणार आहे, थ्रेड किती असणार आहे, ह्याचा रेडियस किती असेल, हाईट किती असेल, विड्थ किती असेल, हे जर तुम्हाला ड्रॉ करायचं असेल तर बाय ऑटोकॅड सॉफ्टवेअर डिझायनिंग ड्राफ्टिंग सॉफ्टवेअरचा यूज करून तुम्ही या बॉटलचे मेजरमेंट्स थ्रू 2D ड्राफ्टिंग इथे करू शकतात. 2D ड्राफ्टिंग क्रिएट झाल्यानंतर आता या बॉटलला मला डिझाईन क्रिएट करायचं आहे की एक्झॅक्टली ही बॉटल डिझाईन झाल्यानंतर कशा पद्धतीची दिसेल. तर त्यासाठी अगेन कॅडमध्ये सॉफ्टवेअर येतं, दॅट इज केटिया. आता केटिया सॉफ्टवेअरचा यूज कशासाठी केला जातो. केटिया हा एक कम्प्युटर एडेड 3 डायमेन्शनल इंटरॅक्टिव्ह ॲप्लिकेशन टूल आहे. केटियाचा यूज हा म्हणजे केटिया हे डसाल्ट सिस्टीमने डेव्हलप केलेलं सॉफ्टवेअर आहे, जे की 2021मध्ये BMW सोबत त्यांनी पार्टनरशिप केली आणि जे इलेक्ट्रिक व्हेकल्स आहेत, इलेक्ट्रिक व्हेकल्सचे सध्या जे पार्ट मॉडेलिंगचे डिझाईन्स असतील, सरफेसिंग असेल आणि शीट मेटल असेल, त्याचं डिझाईन जर क्रिएट करायचं असेल तर केटियाचा यूज केला जातो. पर्टिक्युलरली केटिया जो हा सॉफ्टवेअर आहे तो हाय लेवलच्या ॲप्लिकेशनसाठी यूज केला जातो. हाय लेवलचे ॲप्लिकेशन्स म्हणजे कोणते, जसं की फॉर एक्झाम्पल आपला एखादा 2 व्हीलरचा एखादा पार्ट आहे आणि एखादा एरोप्लेनचा पार्ट आहे. सो एरोप्लेनचा पार्ट जो आहे तो हाय लेवल ॲप्लिकेशनमध्ये येतो. सो तर त्याचा पार्ट जो आहे जर तुम्हाला एकदम स्मूथली बनवायचा असेल तर स्मूथली जर तुम्हाला त्याचा सरफेस क्रिएट करायचं असेल तर केटिया सॉफ्टवेअरमध्ये त्याचं डिझाईन केलं जातं आणि सरफेसिंगसाठी हा केटिया सॉफ्टवेअर हा यूज केला जातो. नेक्स्ट असणार आहे डिझायनिंगचं थर्ड सॉफ्टवेअर. केटियामध्ये तर जसं तुम्ही 3D मॉडेलिंग करू शकता, यामध्ये तुमची 2D मॉडेलिंग होते आणि 3D मॉडेलिंग जर करायचं असेल तर केटिया आहे. त्यानंतर आहे तुमचा क्रिओ सॉफ्टवेअर. क्रिओ हा PTCने डेव्हलप केलेला सॉफ्टवेअर आहे, ज्यांनी की 2021मध्ये स्टॅलिनियस या सॉफ्टवेअरसोबत त्यांनी पार्टनरशिप करून जे काही आपले व्हेकल्सचे पार्ट्स आहेत, सिम्युलेशनचे पार्ट्स आहेत, तर त्या सिम्युलेशनच्या पार्ट्ससोबत त्यांनी 3D मॉडेलिंग इथे केलेली आहे. 3D मॉडेलिंगचा यूज करून यामध्ये जे काही तुम्ही एखादा पार्ट क्रिएट करता त्यावरती सिम्युलेशनचं डिझाईन जर क्रिएट करायचं असेल तर क्रिओचा यूज केला जातो. नेक्स्ट असणार आहे सॉलिडवर्क्स. सॉलिडवर्क्स म्हणजे काय असणार आहे तर सॉलिडवर्क्स एक असं सॉफ्टवेअर आहे जे की सॉलिड मॉडेलिंगसाठी यूज केलं जातो. सॉलिडवर्क्सचा यूज हा सॉलिड मॉडेलिंगसाठी तर केला जातो, कारण यामध्ये केटियामध्येही तुम्ही मॉडेल क्रिएट करू शकता, क्रिओमध्ये देखील मॉडेल करू शकता, सॉलिडवर्क्समध्ये देखील मॉडेल करू शकता. बट एक्झॅक्टली सॉलिडवर्क्समध्ये असं काय मॉडेल क्रिएट केलं जातं तर सॉलिडवर्क्समध्ये जर तुम्हाला प्रॉपरली मला सिम्युलेशन नाही करायचं पण त्याचं मॉडेल क्रिएट करायचं आहे, मला त्याची सस्टेनेबिलिटी जी आहे ते चेक करायचं आहे, त्यावरती मला लोड अप्लाय करून जर चेक करायचं असेल आणि सॉलिड मॉडेल जर क्रिएट करायचं असेल तर त्यामध्ये सॉलिडवर्क्स, सॉलिड एज आणि सॉलिड थ्रेड याचा यूज करून तुम्हाला काय करता येतं सॉलिडवर्क्समध्ये हे मॉडेल क्रिएट करता येतं. नेक्स्ट असणार आहे NX CAD एक असं सॉफ्टवेअर आहे. NX CADचा सॉफ्टवेअर जे आहे ते सिमेन्स डिजिटल टेक्नॉलॉजीने डेव्हलप केलेलं आहे, ज्यांनी की 2021मध्ये ऑलमोस्ट एखाद्या पार्टचं जर मला मॉडेल क्रिएट करायचं असेल आणि त्यामध्ये ऑटोमेशन सिस्टीमचा यूज करून सिमेन्ससोबत जर वर्क करायचं असेल तर त्या ठिकाणी NX CADचा हा यूज केला जातो, ज्यामध्ये डिझाईन क्रिएट केली जातात. सो CAD या सॉफ्टवेअरमध्ये किंवा CADच्या या प्रोडक्ट सायकलमध्ये जर ऑटोकॅड हे 2D ड्राफ्टिंगसाठी यूज केलं जातं ते केटिया असेल, क्रिओ असेल, सॉलिडवर्क्स असेल आणि NX CAD असेल, या तिन्ही सॉफ्टवेअरचा यूज करून तुम्ही 3D मॉडेल हे ड्रॉ करू शकतात. सो आता अशा प्रकारे आपण जे पाण्याची बॉटल म्हणलेली आहे, जर तुम्ही पाण्याचं ड्राफ्टिंग इथं पाण्याच्या बॉटलचं ड्राफ्टिंग जर 2D मध्ये केलं असेल तर 3D मॉडेल जे आहे ते तुम्ही यामध्ये क्रिएट करू शकता. आता 3D मॉडेल तर क्रिएट झाला, बट आता या 3D मॉडेल क्रिएट झाल्यानंतर ही बॉटल सस्टेनेबल आहे का, किंवा कोणता लोड अप्लाय केल्यानंतर ते विथस्टँड होऊ शकते, किती टेम्परेचरला विथस्टँड होऊ शकते, हे जर चेक करायचं असेल तर त्यासाठी CAE हा एक प्रोडक्ट सायकलचा सेकंड टूल आहे. CAE म्हणजे काय आहे, कम्प्युटर एडेड इंजिनिअरिंग. कम्प्युटर एडेड इंजिनिअरिंगमध्ये एक्झॅक्टली काय असतं, कम्प्युटर एडेड इंजिनिअरिंग म्हणजेच यामध्ये ANSYS, NX Nastran आणि हायपरमेश या सॉफ्टवेअरचा यूज करून हे
आपण ॲनालिसिस करू शकतो. आता ॲनालिसिस म्हणजे काय असणार आहे? सपोज एखादी बॉटल आहे, बॉटलचं तुम्ही डिझाईन क्रिएट केलात. आता बॉटलवरती मला सिनॅरिओ क्रॅशेस द्यायचा आहे, टेम्परेचर द्यायचं आहे, थर्मल स्ट्रेस द्यायचा आहे आणि त्या एवढ्या दिलेल्या टेम्परेचरला, स्ट्रेसला, या स्किनॅरिओस क्रॅशेसला जर ती बॉटल ॲप्लिकेबल होत असेल आणि विथस्टँड होत असेल तर ती बॉटल जे आहे ते मॅन्युफॅक्चरिंगसाठी कॅपेबल आहे असं त्याचं कन्सिडरेशन असतो. सो ते लोड दिल्यानंतर जर ती बॉटल विथस्टँड झाली आणि ते रिपोर्ट्समध्ये जर आपल्याला जनरेट झालं तर इट विल बी कन्सिडर ॲज अ रेडी फॉर दी मॅन्युफॅक्चरिंग. सो त्यासाठी ॲनालिसिस जर करायचं असेल तर एनसिस सॉफ्टवेअरचा यूज केला जातो. आणि सेम हिअर हायपरमेश देखील तुमचं जे सॉफ्टवेअर जे आहे ते ॲनालिसिससाठीच यूज केला जातो. फॉर एक्झाम्पल एखादा मोबाईल असेल, मोबाईलचा जो सपोज वरचा पार्ट जो आहे, मेजर पार्ट जो आहे त्याचा जर तुम्हाला ॲनालिसिस करायचं असेल तर त्यासाठी तुम्ही एनसिस करू शकता. बट सपोज त्यातला फिलाईट एलिमेंटचं जर तुम्हाला ॲनालिसिस करायचं असेल तर हे तुम्ही हायपरमेश या सॉफ्टवेअरचा यूज करून त्यावरती ॲनालिसिस करू शकता. अँड सेकंड वन इज द NX Nastran. NX Nastran इज द कॉम्बिनेशन ऑफ दॅट बोथ सॉफ्टवेअर, ज्यामध्ये तुम्ही एनसिस आणि हायपरमेशचा यूज करून तुम्ही NX Nastranमध्ये त्याचा कॉम्बिनेशन करून तुम्ही त्याचा ॲनालिसिस करू शकता. आता या ॲक्टिव्हिटी केल्यानंतर, एवढा स्ट्रेस अप्लाय केल्यानंतर आपल्याला लक्षात येते की बाबा आता हे मॉडेल जे आहेत ते मॅन्युफॅक्चरिंगसाठी रेडी आहे. त्यावेळेला ते सिस्टीम जातं प्रोडक्ट सायकलच्या थर्ड स्टेपमध्ये, दॅट इज दी कॅम, म्हणजेच कम्प्युटर एडेड मॅन्युफॅक्चरिंग. कम्प्युटर एडेड मॅन्युफॅक्चरिंगसाठी हा सॉफ्टवेअर यूज केलेला जाणार आहे तो NX कॅम, ज्यामध्ये CNC मशीनमध्ये जे प्रोग्रामिंग आहे, जो की सिमेंस सॉफ्टवेअरसाठी यूज करून CNC प्रोग्रामिंग करून NX कॅममध्ये आपण जे मॉडेलचं डिझाईन दिलेलं आहे ते आता पर्टिक्युलरली त्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग केलं जातं आणि मॅन्युफॅक्चरिंग करून ते परत मार्केटमध्ये आपल्याला यूजसाठी येतं. सो अशा प्रकारे ही प्रोडक्ट सायकल असते, ज्यामध्ये CAD, CAM आणि CE हे तिन्ही सॉफ्टवेअर्स यामध्ये कव्हरअप होतात, ज्यामध्ये तुम्ही डिझाईन करू शकता, त्याचं ॲनालिसिस पण करता येतं आणि मॅन्युफॅक्चरिंग पण करता येतं. सो आता प्रश्न पडतो की हे तर सगळं खरं आहे की आपल्याला CAD करायचे, CAM करायचे, CE करायचे, पण एक्झॅक्टली कशा वेळी केलं जातं? जोपर्यंत तुम्हाला 2D ड्राफ्टिंग नाही जमत तोपर्यंत तुम्हाला 3D ड्राफ्टिंग नाही जमत, जोपर्यंत तुम्हाला 3D ड्राफ्टिंग नाही जमत तोपर्यंत तुम्हाला ॲनालिसिस नाही जमत. कारण एक्झॅक्टली ॲनालिसिस करण्यासाठी तुम्हाला तुमच्याकडे एक 3D मॉडेल हवं असतं. 3D मॉडेल असेल तरच मग तुम्ही त्याचं ॲनालिसिस करू शकता आणि या स्टेप झाल्यानंतरच मग तुम्ही त्याचं काय करू शकता? मॅन्युफॅक्चरिंग करू शकता. सो दिस इज द स्टेप की या स्टेप थ्रू गेल्यानंतरच तुम्हाला एक पर्टिक्युलरली ॲज अ मार्केटमध्ये गेल्यानंतर डिझाईन इंजिनियर म्हणून काम करता येतं. डिझाईन इंजिनियर म्हणून तुम्हाला काम करता येतं. कारण ऑलमोस्ट आत्ता पाहायला गेलं, महिंद्रा अँड महिंद्रा असेल किंवा सुझलॉन असेल, बॉश असेल, या कंपनीमध्ये जर पाहायला गेलं तर मेकॅनिकल डिझाईन इंजिनियर्सची खूप सारी रिक्वायरमेंट आहे. ह्या रिक्वायरमेंट फुलफिल करण्यासाठी सध्या पाहायला गेलं तर सॉलिडवर्क्स असेल, NX CAD असेल आणि क्रिओ असेल, डिझायनिंग सॉफ्टवेअरमध्ये सध्या हे मार्केटमध्ये बूम करतात. त्यासाठी तुम्हाला हे सॉफ्टवेअर्सच्या रिक्वायरमेंट ची माहिती असणं, एक्झॅक्टली मार्केट कसं रन करतं आहे. आणि आपण म्हणतो की अनएम्प्लॉयमेंट आहे, एक्झॅक्टली अनएम्प्लॉयमेंट नाही आहे, तर त्यामध्ये अवेअरनेस हा कमी आहे. तुमच्या स्टुडंट लेवलपासनं जर इंजिनिअरिंग करून जर तुमच्याकडे जॉब नसेल तर एक्झॅक्टली एम्प्लॉयरला काय रिक्वायरमेंट आहे हे जाणून जर घ्यायचं असेल तर हा गॅप जर रिड्यूस करायचा असेल तर वी आर विथ यू, वी आर रेडी टू मेक युअर करिअर. सो आर यू रेडी? की तुम्ही रेडी आहात ABC ट्रेनिंगसोबत तुमचे करिअर करण्यासाठी? जर तुम्ही रेडी असाल तर कमेंट बॉक्समध्ये S म्हणून तुम्ही इथे टाईप करा. खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही S टाईप करा. त्यावेळेला माझी टीम जी आहे ती तुम्हाला कोऑर्डिनेट करेल की एक्झॅक्टली काय आहे, कशा प्रकारे तुम्हाला डिझायनिंगचे सॉफ्टवेअरचे करता येतात. सो आता या फील्डमध्ये हे करिअर तर तुम्हाला करता येतं, पण एक्झॅक्टली करायचे कुठून? आता हा सेकंड प्रश्न पडला असेल. सो ऑलमोस्ट जसं मी आत्ता म्हणलं की ओव्हरऑल थ्रू महाराष्ट्रामध्ये आमचे युनिट्स आहेत. छत्रपती संभाजीनगर आहे, त्यामध्ये सिडको आहे, उस्मानपुरा आहे, लातूरला आहे, पुण्याला आहे, जळगावला आहे. सो एवढ्या युनिटमध्ये आम्ही खूप साऱ्या स्टुडंट्सला जवळपास एम्प्लॉयमेंट प्रोव्हाइड करतो, त्यांचं स्किल डेव्हलपमेंटवरती आम्ही काम करतो आणि त्यांना ट्रेनिंग प्रोव्हाइड करून एका वेल ग्रोथ घेण्यासाठी, त्यांना सक्सेसफुल बनण्यासाठी तो डिरेक्शनचा पाथ जो आहे तो ABC ट्रेनिंग प्रोव्हाइड करण्याचं काम करते. सो जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर खाली दिलेल्या लिंकवरती जाऊन स्वतःला एनरोल करा. त्यामध्ये वेबिनारच्या डिटेल्स आणि सेमिनारच्या डिटेल्स तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील. हे ट्रेनिंग जे आहे ते मी ऑनलाईन पण प्रोव्हाइड करतो आणि ऑफलाईन पण प्रोव्हाइड करतो. ऑनलाईन करायचं असेल तर आम्ही तर आहोतच, पण जर तुम्हाला ऑफलाईन करायचं असेल तर हे माझे काही युनिट्स आहेत, काही सेंटर्स आहेत, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही स्वतःला एनरोल करू शकता आणि तिथून तुम्ही ऑफलाईन
नॉलेज गेन करू शकता. तिथे माझी टीम तुम्हाला वेल ट्रेन करेल. त्यामध्ये तुम्हाला सर्टिफिकेशन्स, ट्रेनिंग हे सगळंच प्रोव्हाइड केलं जाईल आणि आफ्टर दॅट जॉब असिस्टन्स पण तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील. सो जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर खाली दिलेल्या नंबरवरती जाऊन तुम्ही स्वतःला तिथे एनरोल करा. खाली दिलेली लिंक आहे कमेंट बॉक्समध्ये, ते चेक करा आणि त्यावरती एनरोल करा. सो थँक्यू सो मच. होप सो की तुमचे डाऊट्स क्लॅरिफाय झाले असतील आणि जर सपोज तुम्हाला काही डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये टेक करा. त्यामध्ये मी तुम्हाला त्याचे डाऊट्स जे आहेत ते रिझॉल्व्ह करण्याचा परत प्रयत्न करते. सो भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. थँक्यू सो मच.